91.2 FM रेडियो नमकीन एकदम ज़बरदस्त, एकदम ख़ास, क्योंकि ख़ास मेहमान जब आते हैं तो माहौल बड़ा शानदार तो होता ही है। और ख़ास तौर से जब हम वर्ल्ड हार्ट डे के निमित्त से बात करते हैं आणि आपल्यासोबत जर डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सरांसारखे गुणी, दिग्गज आणि व्हेरी एक्स्ट्रीमली टॅलेंटेड असे कार्डिओलॉजिस्ट जेव्हा जुळतात तेव्हा रंगत खरोखर मजेदार तर असतेच, पण येस आम्हाला खूप काही नॉलेज मिळतं. माझं नाव डॉक्टर राकेश श्रीवंश, मी आहे लाईव्ह अँड लाऊड. आपण गेले 2 तास हा शो लाईव्ह करतो आहे. सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल. माझा एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न घेतो. आणि मला सांगा की जे टेस्ट्स असतात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा जे टेस्ट हार्टसाठी लागणारे जे टेस्ट्स आहेत त्या टेस्टबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहे, त्यांना भीती आहे. तर कसं आपण ती भीती कमी करू शकतो किंवा काय असं केलं जाईल की त्यांच्यामधनं ती भीती कमी होईल? मान्य आहे मला की लोकांच्या मनामध्ये खूप भीती असते या गोष्टींबद्दल. त्यांना असं वाटतं की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीमध्ये काय चिरफाड करतात किंवा नळ्या सळ्या शरीरात घुसवतात, हृदयापर्यंत नेतात, त्यामुळे लोकांना भीती वाटते. पण राकेश, तुम्हाला सांगतो की मी 23 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेसची आणि आजची परिस्थिती बदललेली आहे. लोकांच्या मनातली भीती खूप कमी झालेली आहे. लोक आता स्वतःहून पुढे यायला लागलेत की डॉक्टर मला छातीत दुखतं आहे, मला डायबिटीस आहे आणि मला वाटतं एकदा अँजिओग्राफी करून घ्यावी. हा बदल दिसतोय मला, अवेअरनेस वाढलेला आहे. आता सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे त्याचा आपण बघूया की अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमध्ये फरक काय. तर अँजिओग्राफी ही एक तपासणी असते, ही एक चाचणी असते ज्याच्यात आपण हृदयाच्या रक्तवाहिन्या बघतो आणि त्याच्यामध्ये कुठे ब्लॉकेज आहे, किती टक्के ब्लॉकेज आहे, किती ठिकाणी ब्लॉकेज आहे, ह्याचं निदान आपल्याला अँजिओग्राफीमध्ये होते. ग्राफी म्हणजे आपल्याला माहिती आहे की चित्र, ग्राफ. तर ग्राफी म्हणजे चित्र, रक्तवाहिन्यांचं चित्र. आणि अँजिओप्लास्टी जसं आपण प्लास्टिक सर्जरीबद्दल ऐकलेलं आहे तसं प्लास्टीमध्ये आपण ते चित्र थोडंसं बदलतो, म्हणजे जे ब्लॉकेजेस असतात ते ब्लॉकेजेस दूर करतो, म्हणजे हा झाला उपचार. तर हे अँजिओप्लास्टी. तर अँजिओग्राफी सरासरी 2 ते 3 मिनटात होते. आपल्या मनगटामध्ये जी रक्तवाहिनी असते, धमनी असते, ज्याला आपण रेडियल आर्टरी म्हणतो, त्या धमनीमध्ये एक छोटीशी सुई टोचतो आणि त्या सुईमधून मग नंतर एक वायर घालून त्या वायरवर एक कॅथेटर जे खूप रबरी असतं, फ्लेक्सिबल असतं, म्हणजे अशी सळई नसते ती की तुमच्या रक्तवाहिन्यांना कुठल्याही प्रकारे इजा पोचवत नाही. ती फ्लेक्सिबल असते की ती तुमच्या रक्तवाहिनीचा जसा कर्व आहे तसा घेऊन ती पुढे जाते आणि हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत आपण नेऊन ठेवतो. आणि मग त्यातून एक इंजेक्शन सोडतो की ज्याचा प्रवाह त्या रक्तवाहिन्यांमध्ये आपल्याला कॅमेऱ्याखाली दिसतो, व्हिडिओ कॅमेऱ्याखाली एक्सरे ट्यूब असते ती, त्याच्याखाली आपल्याला तो प्रवाह दिसतो. आणि मग रक्तवाहिन्यांमध्ये किती ब्लॉकेजेस आहेत, कुठे आहेत हे निदान होतं. मग ते ब्लॉकेजेस किती आहेत, 2 आहेत, 3 आहेत, 50% आहे, 90% आहेत, 100% आहे, त्यावर आपले उपचार ठरतात. तर जर ब्लॉकेज सरासरी 70%पेक्षा कमी असतील तर आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास सांगत नाही. या ब्लॉकेजेसवर औषधांद्वारे उपचार करण्याचा प्रयत्न करतो. जर ब्लॉकेजेस 70%पेक्षा जास्त असतील तर मग अँजिओप्लास्टी. आणि जर ब्लॉकेजेस खूप असतील किंवा रक्तवाहिनीमध्ये लांब असे ब्लॉकेजेस असतील, लांबीने जास्त असे ब्लॉकेजेस असतील तर मग बायपास सर्जरीचा सल्ला देतो. बायपास सर्जरीसुद्धा खूप सोपी असते, पण त्याच्या आधी आपण अँजिओप्लास्टीबद्दलही माहिती घेऊ की अँजिओप्लास्टीमध्ये त्या ब्लॉकेजच्या पलीकडे एक छोटीशी वायर जिचा व्यास 0.014 इंच म्हणजे इतकी बारीक असते, आपल्या केसापेक्षा थोडीशी मोठी असते, अशी वायर त्या ब्लॉकेजच्या पलीकडे नेतो. मग त्या वायरवर बलून आणि स्टेंट त्या जिथे ब्लॉकेज आहेत तिथे नेतो. तिथे प्लेस केलं की मग ते आपण फुगवतो, म्हणजे तो ब्लॉकेज चेपला जातो आणि रक्तवाहिनीचा व्यास पूर्ववत होतो, म्हणजे रक्तवाहिनी नॉर्मल होते आणि तो अडथळा दूर झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. हृदयविकाराचा झटका येण्याची जी शक्यता असते, जो धोका असतो, तो आपण टाळतो. म्हणजे तिथपर्यंत रक्त पोचायला सुरुवात होते हार्टपर्यंत ते केल्यानंतर. हृदयाच्या स्नायूंना. हां. आणि मग स्टेंटमध्ये सुद्धा आजकाल मेडिकेटेड स्टेंट्सचा वापर वाढलेला आहे. आजकाल जवळपास 100% स्टेंट्स हे मेडिकेटेड स्टेंट्स असतात.
त्याच्यामध्ये परत ब्लॉकेज होण्याची शक्यता खूप कमी असते. नाही असं म्हणत नाही मी, पण खूप कमी असते. पूर्वीचे जे मेटॅलिक स्टेंट्स होते त्याच्यापेक्षा आता ड्रग कोटेड स्टेंट्समध्ये परत ब्लॉकेज होण्याची शक्यता कमी झालेली आहे. इतरही अनेक टेक्निक्स आहेत, जसं रोटाब्लेटर आहे, जसं आयव्हस आहे, ॲथेरेक्टॉमी केली जाते, ऑर्बायटल ॲथेरेक्टॉमी, ज्याच्यामुळे कडक ब्लॉकेजेस ज्याच्यात कॅल्शियम आहे असे ब्लॉकेजेससुद्धा दूर करता येतात. पूर्वी ज्यासाठी बायपास करावी लागायची, कॅल्शियम खूप असेल, तर आता रोटाब्लेटरचा वापर करून ते कॅल्शियम बाजूला करता येतं आणि ब्लॉक उघडता येतो. हे झालं अँजिओप्लास्टीबद्दल. आणि बायपास सर्जरीमध्ये सुद्धा खूप प्रगती झालेली आहे. पूर्वी बायपास सर्जरी करायला हृदय बंद करावं लागायचं, कारण धडकत्या हृदयावर ऑपरेशन करणं सोपं नसतं. तर हृदय बंद करायला लागायचं. त्या रक्तवाहिनीच्या ब्लॉकेजच्या पलीकडे जाऊन नवीन रक्तवाहिनी जोडायची. म्हणजे जसं आपला रोड ब्लॉक असतो, आपण अलीकडून पलीकडे जो वळण रस्ता म्हणतो किंवा बायपास रोड म्हणतो, जसा करतो तसंच हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसच्या बाबतीतही करतो, की ब्लॉकेजच्या अलीकडून पलीकडे एक पर्यायी रस्ता म्हणजे रक्तवाहिनी जोडतो. तर आता बीटिंग हार्ट सर्जरी आलेली आहे. म्हणजे हृदयाच्या स्पंदनं चालू असतानासुद्धा ऑपरेशन करता येतं. त्याला ऑक्टोपस नावाचं एक यंत्र असतं, त्याने तो भाग स्टॅबिलाईज किंवा स्थिर केला जातो आणि मग त्या रक्तवाहिनीला नवीन रक्तवाहिनी जोडली जाते. पूर्वी बायपास सर्जरी 6-7 तास लागायचे. म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा ज्या बायपास सर्जरी बघितल्या तेव्हा 6-7 तास लागायचे. आता 2.5 मॅक्झिमम 3 तासामध्ये बायपास सर्जरी संपून जाते. आणि खूप सेफ पण आहे. खूप सेफ झालेलं आहे. कंपेअर टू जुना कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण कमी झालं आहे. हृदय बंद करावं लागत नाही, त्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजनचं प्रमाण कमी झालं आहे. बहुतांशी वेळा आज बायपास सर्जरीला ब्लड लागतच नाही. पूर्वी बायपास म्हटल्यानंतर 4 ब्लड रिझर्व करायला लागायचे. आता बऱ्याच वेळा ब्लड लागत पण नाही. आणि बायपासमधून रिकवर होण्याची वेळसुद्धा आता कमी झालेली आहे. लोकांना भीती असते की अरे बायपास म्हणजे चिरफाड करता माझं आयुष्य मी कसा जगणार पुढे, जड काम करू शकेल का, शेती काम करू शकेल का. तर ही भीती मनातून काढून टाका, कारण बायपास केल्यानंतर आपण अधिक कार्यक्षम होतो. कारण हृदयाला जो कमी रक्तपुरवठा मिळत होता तो आता वाढलेला आहे. त्यामुळे हृदय अधिक सक्षम झालेलं आहे, अधिक स्ट्रॉंग झालेलं आहे, अधिक हेल्दी झालेलं आहे. त्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते अँजिओप्लास्टी आणि बायपास केल्यानंतर. तर त्याबाबत भीती बाळगू नका. त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप कमी झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये राहण्याचा काळ कमी झाला आहे. पूर्वी 2 आठवडे राहावं लागायचं, आता आम्ही 5व्या दिवशी डिस्चार्ज करतो बायपासनंतर. वाव, हे फार चांगलं वाटलं ऐकून. त्यामुळे माझा सर्व नाशिककरांना सल्ला आहे की या जागतिक हृदय दिनाची जी थीम आहे, ब्रीद वाक्य आहे की हृदयापासून हृदयाला जाणार, म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयाला निरोगी ठेवू शकाल आणि पर्यायाने स्वतःला, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला सशक्त करू शकाल. असं करा. मी समस्त नाशिककरांना शुभेच्छा देतो. परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुरारोग्य प्रदान करो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर राकेश. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही आज एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आपण ऑलमोस्ट सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. आणि मला वाटतं आजचा हा जो वर्ल्ड हार्ट डेचं जे सेलिब्रेशन आपण आज 91.2 FM रेडिओ नमकीनवरती केलेलं आहे, मला आज वाटतं एक बरं झालं तुम्ही आलात. तुमचा इतका महत्त्वाचा वेळ दिला. आज तुम्ही सगळे तुमचे म्हणजे अपॉइंटमेंट्स महत्त्वाचे, कारण खूप पेशंट तुमच्या हॉस्पिटलला वाट बघत असतात. आज तुम्ही हा विचार केला की मी आज जागतिक स्तरावरती हा जो वर्ल्ड हार्ट डे बनवतोय आपण, अख्ख्या जगापर्यंत रेडिओ नमकीनद्वारे आपण पोहोचवला आहे तुमचा संदेश आणि तुमची सगळ्यात महत्त्वाची माहिती. मित्रांनो, प्रिकॉशन्स बेटर दॅन क्युअर. तुम्ही जर हेल्दी राहायचं आहे, सगळ्यात पहिले तर हेल्दी राहा. जसं सरांनी सांगितलं की काय काय केलं पाहिजे. तुम्ही जंक फूड अवॉइड करा, तुम्ही कोलेस्ट्रॉलवाला ट्रान्सफॅटवालं जेवण अवॉइड करा. वॉकिंग, जॉगिंग महत्त्वाची आहे. त्याचसोबत सरांनी आपल्याला ही जी माहिती दिली की टेस्ट कशा केल्या गेल्या पाहिजे, कुठल्या केल्या गेल्या पाहिजे, आणि सरांनी सांगितलं की आजचं जे सर्जरीज आहेत त्या किती सोप्या झालेल्या आहेत. थँक्यू सो मच सर. तुम्ही आल्याबद्दल तुमचा आभारी आहे. आणि राकेश आणि खरंच आपण पुन्हा लवकरच भेटूया. अगले किसी खूबसूरत मोड पर फिर से मिलेंगे. और आज इस वर्ल्ड हार्ट डे के निमित्त मैं आपसे गुजारिश करता हूँ कि अपने हार्ट को जानो. नो योर हार्ट. जाणता हृदय हे मी जे पुस्तक योगायोगाने ते ब्रीद वाक्य आणि माझ्या पुस्तकाचं शीर्षक मिळतं जुळतं. सरांचं एक फार चांगलं पुस्तक सरांनी काढलेलं आहे, जाणता हृदय. तुम्हाला जर हे पुस्तक पाहिजे असेल मला संपर्क साधा. नंबर आहे 9757092220.
आणि तुम्हाला मी ते उपलब्ध करून देईन. तुम्हाला जर सरांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तुम्ही मला संपर्क साधा आणि मी तुम्हाला सरांपर्यंत लवकरात लवकर अपॉइंटमेंट कन्फर्म करून द्यायचा प्रयत्न करेन. सरांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. यूट्यूबमध्ये हा व्हिडिओ रिलीज करतोय तिथे सरांच्या हॉस्पिटलचा नंबर पण त्यात असणार आहे. पण तुम्हाला जर इमर्जन्सी असतील तुम्ही मला कधी संपर्क करा. आय एम देअर टू हेल्प यू. डॉक्टर राकेश श्रीवास माझं नाव आहे आणि युअर एफ एम रेडिओ नमकीन एकदम जबरदस्त आहे. ऐकत राहा, एकदम जबरदस्त राहा. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू राकेश.